नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। वाढीव घरपट्टीवरून सांगली महापालिकेच्या सर्वपक्षीय बैठकीत राडा, संतप्त माजी नगरसेवकांनी आयुक्त शुभम गुप्तांना धारेवर धरलं। वाढीव कराच्या नोटीस महापालिका प्रशासनाकडून बजावण्यात आल्या। कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। फडणवीसांचा निषेध करण्यासाठी आले होते कार्यकर्ते। आंदोलनापूर्वी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापूरच्या बार्शीत मोर्चा, तहसील कार्यालयासमोर आंदोलकांकडून आरोपींच्या पुतळ्याचं दहन। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पंढरपुरात ग्रामस्थांचं आंदोलन। धनंजय मुंडेंची सखोल चौकशी करा, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या, या आंदोलकांची मागणी। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापूरचं बार्शी शहर बंद, शहरातील बंदला 100% प्रतिसाद, हत्येचे फोटो आल्यानंतर पुकारला बंद। बारामतीत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 9 मार्चला सर्व धर्मीयांच्या वतीने निषेध मोर्चा। संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, भाऊ धनंजय देशमुख उपस्थित राहणार। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पाथरीत आंदोलन, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी मराठा समाजाची मागणी। साताऱ्याच्या मेढा गावात संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी सकल मराठा समाजाची मागणी। जावळी तालुका तहसीलदारांना या मागणीचं निवेदन। पुणे पालिकेच्या आवारात मनसेचं आंदोलन, मुलांना खेळण्यासाठी पालिकेनं क्रीडांगण सुरू करण्याची मनसेची मागणी। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। अहिल्यानगरच्या केडगावात अबू आझमींच्या वक्तव्याविरोधात तीव्र आंदोलन, शिवप्रेमींनी अबू आझमींचे प्रतिकात्मक पुतळे जाळले। आझमींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शनं, जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडेंना न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणी ते मुंबईपर्यंत लॉंग मार्च। लॉंग मार्च शहापुरात दाखल, प्रशासनानं पोलिसांवर कारवाई केली नसल्यानं आंबेडकरी अनुयायी आक्रमक। भंडाऱ्यात एका वकिलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वकील आणि बार असोसिएशनच्या दलित संघटनांकडून निषेध, वकिलाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी। संभाजीनगरात पैशासाठी आजी आजोबांनी चक्क नातीला विकलं। 14 वर्षीय मुलीला 2 लाख रुपयांना आका कुटुंबाला विकल्याची माहिती। शरीर संबंधांसाठीचा त्रास असह्य झाल्यानं मुलीची पोलिसांकडे धाव, त्यानंतर प्रकरण उघड। सोलापुरात राहणाऱ्या 12 बांगलादेशी नागरिकांना अटक, बनावट आधार कार्डचा वापर करून सोलापुरात बांगलादेशी राहत असल्याचा प्रकार समोर। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। अहिल्यानगरमधल्या कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात कारवाई, महसूल पथकाने 2 बोटी केल्या उद्ध्वस्त। लातूरच्या देवणीमध्ये पित्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना, पोलिसात गुन्हा दाखल। देवणी पोलिसांकडून आरोपी पित्याला अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करत जीवघेणा हल्ला, अभिषेक नतपुते या 19 वर्षीय तरुणाला पोलिसांकडून अटक। अभिषेक नतपुतेकडून महिलेच्या चेहऱ्यावर 15 पेक्षा अधिक वार। भंडाऱ्याच्या लाखनीत जुन्या वादावरून कैचीने वार करण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक। लाखनी पोलिसांकडून तपास सुरू। यवतमाळमध्ये डिलिव्हरी बॉयला मारहाण करणाऱ्या पोलिसाची बदली, सर म्हणाला नाही म्हणून पोलिसाची डिलिव्हरी बॉयला मारहाण। पोलीस निरीक्षक केशव ठाकरेंची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली। कैलास बोराडे यांना अमानुष मारहाण करणाऱ्यांना कठोर शासन द्या, परभणीतील धनगर समाज संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्री वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांची रात्रभर जागरण, त्यामुळे दिवसा किमान 8 तास वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांची मागणी। जळगावात बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृतीसाठी बाईक रॅली, रॅलीमध्ये पोलीस दलातील 75 महिला, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी। बेटी बचाओ बेटी पढाओ या शासनाच्या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानं या रॅलीचं आयोजन। पीएफ किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग, अहिल्यानगर जिल्ह्यातील 5,41,000 शेतकऱ्यांना 108,33 लाख रुपये जमा। हिंगोलीच्या सेनगावात मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लाखो रुपयांचा अपहार, गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून 4 जणांवर गुन्हा दाखल। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात 3000 हेक्टरवर गव्हाची लागवड, मात्र गव्हाला कमी भाव मिळत असल्यानं
शेतकरी नाराज. बाजारपेठेत गव्हाला 2400 ते 2500 रुपयांचा भाव. धुळ्यात गहू काढणीला वेग. मशीनच्या सहाय्याने गहू काढणीला सुरुवात. यंदा जिल्ह्यात 25,000 हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी. चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. वर्ध्याच्या बाजारात सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी नाराज. बाजारात सोयाबीनला 3,500 रुपयांचा दर. सोयाबीनचे दर घसरत असल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. जळगावच्या 40गाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण. प्रति क्विंटल 1,000ने कांद्याचे दर घसरले. कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल. महिला बचत गटाच्या नावे कर्ज पास करून 5 लाखाचा अपहार. पालघरच्या तलासरी तालुक्यातील एक बँकेतील प्रकार. बँकेकडून महिला बचत गटांना नोटीस आणि तगादा लावल्यानंतर प्रकरण समोर. पुण्याच्या भोरमधील महाड ते पंढरपूर रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम थांबवावं. स्थानिक नागरिकांची मागणी. भोरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन. सुरक्षेचे नियम पायदळी तोडून काम सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप. धाराशिवमध्ये कावळ्यांपाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लूची लागण. बर्ड फ्लूमुळे ढोकी गावात मांस विक्रीवर बंदी. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर. अहिल्यानगरमध्ये मढी यात्रा. प्रशासन आणि देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थांची सभा शांततेत संपन्न. 17 दिवस कनिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाचा उत्साह असणार. जळगावात महाकुंभ क्रीडा स्पर्धा सुरू. पंजा लढवण्याच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत विवेकानंद बडगुजरने प्रथम क्रमांक पटकावला. भिवंडी शहरातील न्यू आझादनगर झोपडपट्टी परिसरात अनियमित पाणीपुरवठा. अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात महिलांचा पालिका मुख्यालयासमोर गोंधळ. पाणी समस्या सोडवण्याची मागणी. बुलढाण्याच्या शेगाव तालुका क्रीडा संकुलावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात. क्रीडा संकुलावरील 192 झोपडपट्ट्यांवर बुलडोझर. 2 दिवस ही कारवाई चालणार. नाशिक शहरात मनाई आदेश लागू. 19 मार्चपर्यंत शहरात शस्त्रबंदी. जमावबंदीचे आदेश. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहर परिक्षेत्रात जमावबंदी. परीक्षेला 2 ते 5 मिनिटं उशीर झाल्याने 5 उमेदवारांना प्रवेश नाकारला. जळगावात समाज कल्याण विभागाच्या परीक्षा केंद्रावरील प्रकार. गोदावरी कॉलेजच्या परीक्षा केंद्रावरील उमेदवारांची नाराजी. कोकण विभागात 10वी-12वीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपीची एकही तक्रार नाही. कॉपीमुक्त अभियानाचं कोकणात तंतोतंत पालन. चंद्रपूर शहरातील मालमत्ता थकबाकीदारांना अखेरची डेडलाईन. थकबाकीदारांना कर भरणा करण्यास 8 मार्चपर्यंत मुदत. थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा. वाशिमच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि तहसील कार्यालय कारंजाच्या वतीने प्रशिक्षण संपन्न. तालुक्यातील सर्व कर्मचारी, सरपंच, सामाजिक संस्था यांना मार्गदर्शन. हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही रुग्णसेवा मिळेना. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली. चंद्रपुरात प्रत्येक पोलीस ठाण्यात आठवड्यातून 2 दिवस तक्रार निवारण दिन. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या गृहविभागासंदर्भातील समस्यांचं निराकरण करण्यासाठी उपक्रम. अमरावती महानगर क्षेत्रातील रुग्णालयांची तपासणी. आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळेंकडून पाहणी. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई होणार. 40गावच्या पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांच्या स्पेअर पार्टची चोरी. वाळूचे ट्रॅक्टर, डंपर, दुचाकी स्वारांच्या स्पेअर पार्टची चोरी. पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष.